नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। भाजप मोठं राजकीय ऑपरेशन करण्याच्या प्रयत्नात। माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट। नेमकं काय प्रकरण आहे या संबंधी आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका। महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षात फूट पाडून त्यातील प्रमुख नेत्यांना गळाला लावल्यानंतरही भाजपचं राजकीय ऑपरेशन सुरूच आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी भाजपच्या या छुप्या ऑपरेशनची पोलखोल केली आहे। भाजपनं मला व माझी मुलगी आमदार प्रणिती शिंदे हिला दोनदा ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट सुशील कुमार शिंदे यांनी केला आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या स्नेह मेळाव्यात बोलताना त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली। भारतीय जनता पक्षाचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपमध्ये या म्हणून सांगत होते। दोनदा तसा प्रयत्नही करण्यात आला, पण ते शक्य नाही असं सुशील कुमार शिंदे यांनी अगदी ठणकावून सांगितलं आहे। माझं वय आता 83 वर्ष आहे असं ते म्हणतात आणि इतकी वर्षे राजकारणातही आहे। ज्या आईच्या म्हणजे ज्या काँग्रेसच्या कुशीत मी वाढलो, जिथं आमचं बालपण तरुणपण गेलं, तिला विसरणं कसं शक्य आहे? आता या वयात दुसऱ्याशी घरोबा कसा करता येणार? हे शक्य नाही असंही ते म्हणाले। प्रणितीला तुम्ही चांगलेच ओळखतात, ती पक्ष बदलण्याच्या भानगडीत अजिबात पडत नाही असं शिंदे म्हणाले। राजकारणात हार जीत होत असते। पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही पराभव पत्करावा लागला। त्या पराभवाचं अत्यंत चांगलं विश्लेषण त्यांनी केलं होतं। लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावं लागतं, नंतर ते स्वतः चालतं। चालताना पडतं, पुन्हा उठतं, पुन्हा पडतं आणि पुन्हा उठतं। नंतर कधीतरी ते चालायला लागतं आणि एकदा ते चालायला शिकलं की पुन्हा कधीही पडत नाही असं नेहरू म्हणाले होते। माणसाला त्रास होतो पण पुन्हा शक्तीही मिळते, हे समजावणारं हे उदाहरण आहे असं सुशील कुमार शिंदे म्हणाले। त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही काहीही काळजी करू नका। आज वाईट दिवस आहेत, उद्या हे दिवस निघून जातील। आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील याविषयी माझ्या मनामध्ये खात्री आहे। काँग्रेसला लोकांचा पाठिंबा आहे, काँग्रेसलाही वैभवाचे दिवस येतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्नही केला। आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा बहुमतानं सत्ता आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। भाजपची ही रणनीती हाणून पाडण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे। काही अपवाद वगळता अनेक विरोधक या आघाडीत एकत्र आले आहे। विरोधकांनी एकास एक उमेदवार दिल्यास भाजपसाठी निर्विवाद सत्तेची वाट कठीण होऊ शकते अशी आकडेवारी समोर येत आहे। आकड्यांचं हे गणित नीट जुळवण्यासाठी आता भाजपनं पुन्हा एकदा वजनदार नेत्यांना लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे। शिवसेना व राष्ट्रवादी नंतर आता भाजपनं काँग्रेसकडे मोर्चा वळवल्याचं सुशील कुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालं आहे। या चर्चेनंतर स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। ते म्हणाले की प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही। मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहे। भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे। सुशील कुमार शिंदे आणि माझी ही 2 ते 3 वेळा भेट झाली आहे, पण ती गोष्ट वेगळी आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। ते पुढे म्हणाले, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांच्यात आहे। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडून अजितदादा भाजप बरोबर आले असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। भाजपचा दुपट्टा नेहमी तयार आहे, तो कुणीही असू द्या, मात्र त्यासाठी आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही आणि कुठल्याही सीट संदर्भात कमिटमेंट देखील देणार नाही। भाजपचे खासदार की आमदार असेही म्हणणार नाही। मोदीजींना साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर आम्ही त्यांना देखील नाही म्हणणार नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। तर सुशील कुमार शिंदे यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। पुन्हा भेटूया, धन्यवाद।